तुम्हा सर्वांचे मी मनापासून आभार मानतो की तुम्ही ह्या ठिकाणी लोकसभेला मला चांगलं मताधिक्य दिलं. ह्या गावातनं दिलं, या विधानसभा क्षेत्रातनं दिलं, लोकसभेच्या क्षेत्रातनं दिलंय, म्हणून तुमचा खासदार म्हणून आज मी तुमच्या पुढे भाषण करू शकतो. मी प्रत्येक वेळेस सांगतो की हे कौलापूर गाव हे माझं आहे. आमचं घर हे कौलापूरच्या शेतीवर चालते आणि त्यामुळे कौलापुरातनं मला मताधिक्य मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि कौलापुराकरांनी ती साथ दिली. मंचावर अशीच एक सभा आपली झाली होती. त्या मंचावरही गावचे कुठलेही पुढारी नसताना सुद्धा तुम्ही गावातनं चांगलं मताधिक्य मला दिलं. ह्याबद्दल तुम्हा सर्वांच्या गावकऱ्यांचं मी मनापासून आभार मानतो. आता ही कौलापूर गावाचा मी होतो हे तुम्ही मतदान केलं, पण आता कौलापूर गावचा खासदार आहे आणि म्हणून कौलापूर गावातनं खासदाराची आबरू राखायची जबाबदारी ही कौलापूरकरांवरच आहे. आणि तानाजी दादा कुठलं चिन्ह घेऊन उभारलेत हे महत्वाचं नाही. तानाजी दादा महाविकास आघाडीतनं उभारलेत आणि आमच्या वसंतदादा कुटुंबियांचा, वसंतदादा गटाचा हा पूर्ण पाठिंबा आपण त्यांना दिलेला आहे. आणि म्हणून कौलापुरातून तानाजी दादांना मताधिक्य मिळणं खूप क्रमप्राप्त आहे. तानाजी दादांना आमदार म्हणून निवडून देणं म्हणजे फक्त दादाच आमदार होणार नाहीत. तानाजी सातपुते आमदार होणं म्हणजे वनखंडे सर आमदार होणं, तानाजी सातपुते आमदार होणं म्हणजे बाळासाहेब होनमोरे आमदार होणं, तानाजी सातपुते आमदार होणं म्हणजे आपल्या गावचे सदाभाऊ खाडे आमदार. एक सामान्य कार्यकर्ता ह्या ठिकाणी आमदारकीला आपण उभं केलाय. खूप लोकांची सगळ्यांनी धडपडी केली होती, कामही केलं होतं. पण महाविकास आघाडींनी आज निवडताना हो थोडं आम्हाला आधी दुःख होतं, नाराजी होती की आम्ही म्हणून त्या उमेदवार मिळाला नाही. पण किमान शिवसेनेने ह्या वेळेला मागच्या वेळेचे बदल्यात ह्या वेळेला किमान बापू प्रामाणिक शिवसैनिक, सामान्य कार्यकर्ता, तळागाळात झटणारा आणि तुमच्या पक्षाशी प्रामाणिक असणाऱ्या कार्यकर्त्याला तुम्ही उमेदवारी दिली. ह्याच्याबद्दल तुमच्या शिवसैनिकांचे मी अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि पालकमंत्र्यांना खूप बरं वाटलं असेल सुरुवातीला की ह्याचं तिकीट कट करा, हे चिन्ह कट करा. ह्यासाठी ते कुठे देव पाण्यात बसून ठेवले होते. त्यामुळे त्यांना कदाचित वाटत असेल आता कोण उमेदवार मिळतो, कोण उमेदवार मिळतो. पण त्यात तुम्ही तानाजी दादांचं नाव काढल्यामुळे हवेत गेलेला उमेदवार पूर्णपणे जमिनीवर आलेला आहे. कारण भूमिपुत्राचा विषय ह्या मतदारसंघात माणसं नाहीत का? 3.5 लाख मतदान आहे मिरजेत. मिरज विधानसभा मतदारसंघाच्या 3.5 लाख मतदारांपैकी आपल्याला एवढा मोठा भाजप 3 टर्म आमदार दिला. आता तरी एखादा स्थानिक माणसाला उमेदवार देता आला नाही का? जे आता आमदार म्हणून 3 वेळा तुम्ही निवडून गेलेत, त्याच्या आधी एकदा जतमधनं पण निवडून गेलेत, 4 वेळा आमदार झालेत. ज्या मतदारसंघातनं आपण आमदार झालोय त्या मतदारसंघात ते राहायला सुद्धा लाजतात. राहायला सुद्धा मिरजेत नाहीत, राहायला सांगलीत आहेत. त्यांचं मूळ गाव तासगाव तालुक्यात आहे. अजूनही त्यांना मिरजकरांच्या मध्ये राहायला बरं वाटत. एवढा माज आणि मस्ती ह्या सत्तेच्या नादातनं त्यांनी कमवली. वनखंडे सर बाजूला पडले त्याचं कारणच ते आहे. माणसाच्या स्वभावात नम्रता पाहिजे. सुरुवातीलाच पैसे कमवून पैसे टाकून मतं मिळाली हे जे त्यांचं मत झालेलं आहे, त्यामुळे मी कुणालाही विकत घेऊ शकतो, मग कौलापुरात येऊन सगळ्या पाटलांना विकत घेऊ शकतो असं बाहेर बोलणारा व्यक्ती आपण जर पुन्हा निवडून दिलं तर आपला स्वाभिमान राहील का? 400 पारचा नारा मोदीजींनी दिला. का दिला? सत्ते 272 लागतात, 400 पार कशाला दिला? 400 पारचा नारा ह्यासाठी दिला
की त्यांना तिथं जाऊन संविधान बदलायचा होता आणि म्हणून या संविधानाचं रक्षण करण्यासाठी राहुल गांधींनी पुढाकार घेतला, उद्धवजी ठाकरेंनी आणि शरद पवारांनी त्यांना साथ दिली आणि म्हणून महाराष्ट्रातनं 48 पैकी 31 जागेवर, तब्बल 31 जागेवर महाविकास आघाडीचा खासदार निवडून आला. ही प्रतिष्ठेची निवडणूक आहे आपल्यासाठी. आज आपल्या हाताने मशाल हातात घेतलेली आहे. आज ह्या मतदारसंघात मशाल पण आहे आणि विशाल पण आहे आणि सोबतीला जयंत पाटील आणि विश्वित कदम सुद्धा आहे. मागच्या वेळी बाळासाहेब होनमोरेंच्या साठी आपण एकटंच पळत होतो आणि त्यांनी जवळजवळ 70,000 मतं जवळजवळ घेतली. या वेळेला वनखंडे सर ताकदीनं सोबत त्यांच्यातनं बाहेर आलेले आहेत. रावणाचा वध कसा झाला होता बापू तुम्ही सांगायला पाहिजे होतं, पुढच्या भाषणात सांग. बरोबर आहे ना? त्यामुळे आपल्याला वनखंडे सरासारखा एक चांगला व्यक्ती विभीषणाच्या स्वरूपात आपल्याकडे आलेला आहे आणि त्यामुळे ह्या रावणाचा, सत्तेच्या माज असलेल्या व्यक्तीचा पराभव हा निश्चित आहे. तुम्हाला वाटत असेल असं का तसं का, कोण नेते कुठे गेले काय फरक पडत नाही आणि त्यात राव गेला तर गावाने तर कधीच जाऊ नये. राव गेलाय म्हटलं आता गावाने उलटच करायचं. कोण प्रेमाने गेलं नाही, प्रत्येक जण पाकिटाने गेलंय. बॅगा मिळाल्या तर पैसे मिळाले. तुम्हाला आली का मग पुन्हा म्हणायचं एकतर्फी एकतर्फी. अरे एकतर्फी तर एवढं का घाबरलाय, एवढं का पैसे वाटायलाय, एवढं पैसे पण कमवले आमचेच, काम तर काय झालेलं नाही. आता बजरंग म्हणून म्हटलं अहो गाडी कुठला, अशी चिखलाची अवस्था गावात, एक रस्ता करता आला का गावात तुम्हाला? एक रस्ता करता आला? मग अशा राजकारणात 15 वर्ष तुम्ही ह्या मतदारसंघाचे आमदार झालात, 15 वर्ष तुम्हालाच मतदारसंघात राहायला लाज वाटते. सामान्य नागरिकाची काय अवस्था असेल? ह्या तानाजी दादांच्या मागे त्यांची पूर्ण शिवसेनेची शक्ती आहे जी लोकसभेत आपल्याकडे कमी होती. तो लोकसभेला तर शिवसेनेचं तिथली ताकद, आपली अपक्षाची ताकद, जयंत पाटील साहेब सुद्धा आज आपल्या पूर्णपणे ताकदीनिशी आहेत. एवढी सगळी ताकद एकत्रित केली तर तानाजी दादा निवडून येणारच आहेत. बाळासाहेब होनमोरे मागच्या काय वातावरण नसताना एवढं मतदान घेऊ शकत असते, तर ह्या वेळेला आपण जास्त मतदान घेऊ शकू. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे आणि प्रामाणिकपणा कार्यकर्त्यांनी, तरुण पोरांनी दाखवायचा. महिलांपर्यंत पण सांगायचं आहे की हे फसवेगिरी आपण जपून राहूया. मध्ये एक टोळी आलेली चोरांची, बँकेतनं पैसे घेऊन परत जात असताना कोणतरी 50-100ची नोट खाली टाकायचं, म्हणायचं अहो तुमचे पैसे पडलेत. आता आपल्याला खरं म्हणजे माहित पाहिजे हे आपले पैसे नाहीत, आपले खिशीत आपले पडलेलेच नाहीत, तरी सवय जात नाही आपली, म्हणून आपण वाकून न्यायला बघतो. ती पडलेलं 100 रुपये उचलायला जाणार, मागणं बॅग कधी लंपास झाली हेच कळायचं. तसाच हे 1500 रुपये दिले ना, हे तुम्हाला आमिष म्हणून दिले. तुमची जी बॅग आहे, ज्या बॅगेत तुमचा महिलांचा कुंकू आहे, त्या बॅगेत तुमच्या मुलांचा जीव आहे, त्या बॅगेत तुमच्या पोरींची आबरू आहे, ही जी तुम्ही जपून ठेवली आहे बायकांनी आपल्या कमरेला बांधून, नाही तर काकेत, हे 50 आणि 100च्या नादानं 1500 पुढे दाखवून हे तुमच्याकडनं तुमचं पूर्ण आयुष्य लुटण्यासाठी 1500चा आमिष आहे. ह्याला बळी पडून चालणार नाही. हे का आमिष दिलं? एवढं वर्ष चाललं होतं, का दिलं नाही? एवढं सत्य त्या तुम्हाला काही जाणवलं नाही? एकदमच का आलं? कारण लोकसभेला हा टिकेल का पुढे? चुकून त्यांना परत निवडून दिलं तर देतील का? तर नाही. कर्जमाफी करतो म्हटले, 25,000चा काय 50,000चा अनुदान येणार होता. अजून मला वाटते सोसायटीची लोक मला फोनच करतात, पैसे येणार आहेत का नाही, नियमित भरले येणार आहेत का नाही, 2 लाखाची वरची येणार आहेत का नाही, येणार आहेत का नाही. घोषणा करायच्या मत मिळण्यासाठी, आणि आपण सुद्धा त्याच वातावरणात जर पैसे आपल्याला कोण बी टाकला नाही, कुठे बी आपण जायला लागलो तर तेच की 50,000 जे नियमित लोकांना देणार होतं ते रद्दच केलं, दिनातच.
हे बी आता 1500 किती हाय 2 महिन्याचे आले, पुढचे 2 म्हणजे आलेत, कुणाला नाही आलेत, त्यातनं निम्मी नाव काढली, पुढे राहिली ती बी काढून टाकणार. पुन्हा नियम टाकलेले, ज्याचा इन्कम टॅक्स आहे त्याला देणार नाही. पुन्हा म्हणणार ज्याच्याकडे मोबाईल आहे त्याच्याकडे देणार नाही. जपून राहिलं पाहिजे. आणि ह्या वेळेला ह्या महाराष्ट्रात बदल हा घडणार आहे. महाविकास आघाडी सत्तेत येणार आहे. आणि ह्या मतदारसंघात आपल्याला पुढे कामं करायची असतील तर खासदार तुम्ही तुमचा हक्काचा केलेलाच आहे. तुमच्या हक्काचा आमदार पाहिजे जो तुमचं ऐकू शकेल. तुम्ही एखाद्या गोष्टीवर रागवला तर राग तुमचं समजून घेईल, ऐकून घेईल. त्याचे प्रश्न तुमचे प्रश्न तेच आहेत, तो तुमच्यातला आहे, बाहेरनं आयात केला नाही. कोट्यवधीचा अब्जावधी होण्यासाठी ते आलेलं नाही, तर पूर्वीपासून सामान्य कुटुंबातला व्यक्ती आणि पुढे तो सामान्य कुटुंबातलाच राहणार. तुमच्या गरजेच्या सगळ्या कामांसाठी उपयोगी येणारे तानाजी दादा आपण निवडून देणं आपल्या पुढील भविष्यासाठी महत्वाचं आहे. मध्ये मिरजेच्या सभेत सुद्धा आम्ही सांगितलं, मिरज शहरात मागच्या 2014च्या विधानसभेच्या निवडणुकीत तानाजी दादांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती आणि त्यावेळेला आश्चर्यचकित करणारी मतं त्यांनी त्या ठिकाणी घेतली. त्यांचे घरोघरी संबंध आहेत, त्यांना एक चांगला वारसा आहे त्यांच्या वडिलांचा. मिरजेला बाजार समितीच्या उभारणीत त्यांच्या वडिलांचं योगदान होतं. पण राजकारणात पुढे न राहणारं, मागे राहणारं कुटुंब. तानाजी दादांना आणि त्यांच्या बंधूंना राजकारणात थोडी आवड निर्माण झाली आणि त्यातनं समाजकारणाच्या माध्यमातून त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचं नेतृत्व स्वीकारलं आणि त्या गटाशी ते अत्यंत प्रामाणिकपणे काम करत राहिले. आज ते शिवसेनेचे जरी असतील तरी सुद्धा ते मूळ घर हे वसंतदादांच्या विचाराचं घर आहे, हे आपण विसरून चालणार नाही. वसंतदादांना मानणारे त्यांचे वडील होते आणि ते कुटुंब पूर्णपणे वसंतदादा कुटुंबियाला मानणारं, वसंतदादांच्या विचाराला मानणारं एक कुटुंब आहे. आणि म्हणून ह्या ठिकाणी तानाजी दादांना आमदार निवडून दिल्यावर खूप काही गोष्टी होणार आहेत. एक तर आपण लोकसभेला बंडखोरी केली आणि शिवसेना आपल्यावर जर नाराज झाली, तुमच्यावर पण नाराज झाले कारण तुम्ही मला मतदान केलं, माझ्यावर नाराज झाले कारण मी उभारलो. पण हे एकदाची नाराजी दूर करायची असेल तर आम्ही हा मधला मार्ग काढलाय बापू. कारण ठाकरे कुटुंबाचे आणि वसंतदादा कुटुंबाचे खूप जवळचे संबंध. कुठेतरी त्या मधल्या कारणामुळे आमचा संपर्क कमी पडला, कारणामुळे कुठेतरी दुरावा निर्माण झाला. आणि हा दुरावा कमी होण्यासाठी आज मला उद्धवजींकडे मिरजेचा आमदार म्हणून तानाजी दादांना न्यावं लागणार. आणि त्यासाठी तुम्ही मशाल हे चिन्ह अगदी मनात फिट करून घ्या. आसपासच्या ग्रामीण भागात सुद्धा आले. आणि आताच आपले नेते बाळासाहेब इथं आलेले आहेत. मी जास्त वेळ न घेता मी त्यांना विनंती करतो की त्यांनी डायरेक्ट व्यासपीठावर येऊन आपल्याला संबोधित करून त्यांच्या